सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहर पोलिसांकडून अवघ्या 12 तासात पैठणी चोरीच्या घटनेचा उलगडा। एका आरोपीसह लाखोच्या पैठण्या हस्तगत। येवला शहरात नगर मनमाड महामार्गावर लक्कडकोट पैठणी हे दुकान चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडत दुकानातील महागड्या पैठण्यांची चोरी केली होती। या संदर्भात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवत संशयित शब्बीर कादिर शेख राहणार नांदगाव रोड येवला याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पैठण्या, DVR, मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील कारवाईसाठी येवला शहर पोलीस करीत आहे। पैठणीचं दुकान फोडल्याची चोरी झाली होती, या संदर्भात आपल्याकडनं काय कारवाई करण्यात आली? सर्वांना नमस्कार। मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। काल दिनांक 27/11/2024 रोजी आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार नांदेसर रेल्वे गेट येवला कोपरगाव महामार्ग इथं जे लक्कडकोट पैठणी आहे तिथं चोरी झाल्याची घटना झालेली होती। ती त्यांना मालकांना 9:15च्या सुमारास समजली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात चोरी झाल्यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती। त्याच्यानुसार CR नंबर 414/2024 दाखल करण्यात आला होता। सदरच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी लोखंडे साहेब यांना माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांनी तपास पथक स्थापन करून त्या तपासाच्या अनुषंगाने स्वतः इथं पोलीस स्टेशनला थांबून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनांप्रमाणे SI लोखंडे साहेब यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन त्या घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी करून तिथल्या साक्षीदारांचे जाब नोंदणी केली। घटनास्थळावर पंचनामा करून त्याप्रमाणे डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट यांना बोलवून त्यांच्याकडून आवश्यक ते सर्व पुरावे हस्तगत केले। त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जाब याच्यावरून सदरचा गुन्हा हा तिथं काम करणाराच एक इसम यांनी केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले। त्यानुसार त्या सदर इसमास आम्ही ताब्यात घेतले। त्याला विचारपूस करून त्याला गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरच्या गुन्ह्यात जेवढा मुद्देमाल चोरीस गेला होता त्या सर्व पैठण्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी जो DVR वायरलेस वायफायचा सेट जो चोरून नेला होता तो देखील इथं हस्तगत करण्यात आला आहे। चालू आहे त्याचे तपास अधिकारी बोरसे साहेब यांना पण आपण आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत आणि तो गुन्हा पण उघडकीस येईल। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।